बऱ्याच वेळा प्रश्न पडतो ना, आपल्याला जर वेलवेटचा ब्लाऊज शिवायचा असेल ना, बिना अस्तरचा ब्लाऊज शिवायचा असेल ना, तर मग काय होतं, बिना अस्तर ब्लाऊज शिवायचं म्हणलं की आपल्या डिझाईनचा वेगळा वेगळा करायचा प्रश्न पडतो ना. तर मी पहिला पण व्हिडिओ अपलोड केला बघा, म्हणजे वेलवेटचा ब्लाऊज असेल आणि आपल्याला वेगळा वेगळा स्टिच वगैरे करायचा आणि बिना अस्तरचा असेल ना, तर त्याला कॅनव्हास वगैरे कसं काढायचं मी सगळं डिटेलमध्ये व्हिडिओ माझा पहिला पण माझा बघा. आणि आता ही बघा वेलवेटचा ब्लाऊज की दुसरा घेतलेला मी स्टिच करायला. पण ह्या कस्टमरला बघा आता बाहीला वेगळी डिझाईन पाहिजे. आता साधा असेल अस्तरचा असेल ना, तर आपण आतल्या साईडला पट्टी करून वगैरे करतो, पण ह्यांना अस्तर पण नको आहे, बाही तर वगैरे करायचे, पण आपल्याला बाहीला डिझाईन करायचं आहे. तर आता बराचसा डिझाईनच्या बाही टीच वगैरे करायचं म्हणलं कारण आपल्या अस्तर वगैरे कसं घ्यायचं वगैरे सगळं म्हणजे डिझाईनची बाही स्टिच करायची आहे. पण ह्याला मेजरमेंट वगैरे कसं घ्यायचं की बाबा ह्याला कॅनव्हास वगैरे कसा काढायचा, मग बराच प्रश्न पडतो. आता समजा तुम्हाला ते कॅनव्हास लागला नसतं तर आपल्या अस्तर वगैरे बाहीसाठी डिझाईनसाठी कसं घे, तर बऱ्याच वेळा प्रश्न पडतो ना, तर या तुम्हाला सांगते कसं वगैरे घ्यायचं. हाय हॅलो नमस्कार मैत्रिणो, मी प्रिया, माझ्या न्यू व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. बऱ्याच वेळा प्रश्न पडत असतो. हा वेलवेटचे ब्लाऊज घेतलेला आहे मी, ह्याला बिना अस्तरची बाही आपल्याला डिझाईनची स्टिच करायची आहे. तुम्हाला सगळी डिटेल माहिती आहे. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता ही बघा हा घेतलेले आहे आपण दोन बाही आपण कट करून घेतलेला आहे. तर या तुम्हाला सांगते डिझाईनची बाही वगैरे कट करून त्याला अस्तर वगैरे कसं काढायचं आणि स्टिच वगैरे कसं करायचं पहिला आपण कटिंग करून घेऊया आणि मग पुढे स्टिच वगैरे कसं करायचं सांगते. आता इथे बघा बाहीला वगैरे आपण आकार देऊन घेतलेला आहे. रेग्युलर जसं बाहीला आपण आकार तसा आकार देऊन घेतला, तर या पुढे तुम्हाला सांगते. आता बघा ही घेतलेली बाही आपण, बाहीची उंची जेवढी असेल तेवढी उंची, खालच्या साईडने शिलाई मार्जिन, वरच्या साईडने आपल्याला बाही जोडण्यासाठी इकडून छातीचा चौथा, पुढे शिलाई मार्जिन, दंडगेर आणि पुढे शिलाई मार्जिन एवढं असं वाढवून घेतलेलं आहे आपण, म्हणजे कट करून घेतलेलं आहे. आता बघा आता इथं बघा दोन प्रकारच्या मणी घेतले, तर आपल्याला अशी मणी लागणार, मग तुम्हाला कुठला मॅचिंग होईल असं लावचं. इथं बघा हा मी घेणार आहे, ह्यातलं घेऊया असं ब्ल्यू कलरचं आकाश कलरचं, याला कॉम्बिनेशन आणि अशी छानशी आपण डिझाईन करत आहोत तुम्हाला सांगते. आता बघा सगळ्यात अगोदर काय करायचं, डबल घडी करून ठेवली तर चालेल किंवा जाड जर कपडा सिंगल ठेवलं तरी चालेल. आता व्यवस्थित बघा असं ठेवून घेऊया. आता हे बघा ठेवून आपण बाही करणार आहोत. हे बघा आहे अशी बाही ठेवायची आणि इथून आपण अर्ध गोल देऊन असं इथं त्रिकोणी घेणार आहोत. हो का असं हे बघा इथून आपण अशी डिझाईन घेतलेली आहे, अशीच घ्यायची. ठेवताना बरोबर बाही अशी ठेवायची बघा, एकसारखी बाही ठेवायची. एकसारखी बाही ठेवून इथून आपण कट करून घेऊया व्यवस्थित अशी. आणि बघा आता कट करून घेऊया आपण एकसारखी. जसा आकार घेतला तसा कट करून घेतले तुम्हाला दाखवते ओपन करून. बघा छान अशी आपण बाही करून घेतलेली आहे. तशी आता दुसरी पण अशीच ह्या मेजरमेंट आपण घेऊया करून व्यवस्थित. अशी बघा दोन्ही आकार आपण कट करून घेतलेले एकसारखे. हे बघा दोन्ही कट करून झालेले. आता हे बघा आपण स्टिच करायला घेतलेलं आहे, तुम्हाला सांगते. दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत आपण, म्हणजे असं ब्लाऊजचा आपण अस्तर असो किंवा ब्लाऊजचा शिलाई असं तुम्ही अस्तर घेतलेले आहेत बघा. दोन आहे असे प्लेन पट्ट्या कट करून घेतल्या. घेताना जर एक्स्ट्रा घेतलेलं आहे. तर आता काय करायचं तुम्हाला सांगते. आता पहिले काय करायचं, पट्ट्या हे घेतले, हा जो अस्तर घेतलेले आहेत ना आपण जेवढ्या बाहीच्या आकाराचे अस्तर घेतलेले, म्हणजे बाहीच्या आपण जेवढं आपण बाहीची खालची आपली आहे की नाही, आपण बाही दंडघेर घेतला आणि शिलाई मार्जिन घेतले तेवढ्याचे पट्टे घेतले आहेत. आता तुम्हाला दाखवले पट्टीचं मेजरमेंट. आता बघायचं हो का, पट्टीची उंची घेतलेली 3.5 इंचाची. एक्स्ट्राला आपण कट करणार, तर पुढे तुम्हाला सांगते. पहिलं काय करायचं, ह्या साईडनं आपण एका साईडनं फोल्ड करून घेऊया व्यवस्थित. असे फोल्ड करून घ्यायचं. फोल्ड करून घ्यायचं. आता डिझाईनची बाही आहे, पण आपल्याला परत ना आपण काय डिझाईन पहिले अगोदर कट केलं आहे असंच आपण तुम्हाला सांगते. आता जसं त्या पट्टीला फोल्ड केलं तसं ह्या पट्टीला पण आपण आतल्या साईडला फोल्ड करून घेऊया व्यवस्थित.
फोल्ड करण्यासाठी म्हणून एक्स्ट्रा घेतलेला आहे कमी करून आहे. आता बघा आपण कट करून काही घेतलेलं आहे. म्हणजे ह्या आपण दोन्ही साईडला शिलाई करून घेतलेली आहे. आता हा घ्यायचा बघा वेल्वेटचा ब्लाऊज घेतलेला आहे. बघा हा अशी पट्टी ठेवायची जेव्हा अशी ठेवायची बघा तेवढी ठेवायला लागते अशी बघा व्यवस्थित बरोबर अशी ठेवून घ्यायची. बघा अशी ठेवून गेले आणि आता ह्याच्यावर आपण जसं आकार आहे असं स्टिच करायचं. हे आकार हे आकार असं स्टिच करून घेऊया एकसारखं. बस असं ठेवायचं स्टिच करून घ्यायचं. घेताना बरोबर जो आकार आहे याचा आकारावर ठेवून आपण स्टिच करून घेणार आहोत. किंवा पहिला आकार तुम्ही कट करून घेतला तरी चालेल. पहिले एक बाह्य तयार करून दाखवते मग दुसरं एक बाह्य आपण तयार करायला घेऊया. काय केलेलं आहे. आता काय करायचं हे असेल ना असं करून ठेवलं तर चालेल का. हे बघून घ्यायचं बरोबर शिलाईमध्ये आले कारण एक्स्ट्रा असेल ते आपण कट करून देऊया. शिलाई देऊन झाले. आता काय करायचं असं करून हे जिथं कोण आहे ना तिथं कट देऊन घेऊया आपण. जिथं कोण आहे तिथं ना असं नॉर्मली आपण कट देऊन घेऊया. बघा असा कट देऊन घेतलेला आहे. आता हे आतल्या साईडला बघा सगळं फोल्ड करायचं व्यवस्थित. बघा व्यवस्थित असं फोल्ड करायचं. ह्याच्यावर स्टिच करून घ्यायचं. त्याच्यावर आपण शिलाई करून घेऊया. जसा आहे आकार त्याच्यानं बरोबर असतो का आकार आहे तसं स्टिच करून घ्यायचं. जेणेकरून आकार इकडे तिकडे जाऊन आपण घेतलेलं एवढं. बाहीचा आकार आहे असं आपण करून घेतलेलं आहे. झालेलं आहे. आता हे तुम्हाला थोडं दिसेल पण ही वेलवेटचं ब्लाऊज सरकतंच बरं का. एवढं तेवढं होणारच आहे. झालं आता एक्स्ट्रा झालेलं आहे ना आपण तिथं लेस म्हणलं तर लावून घेऊया. हे पुढे तुम्हाला सांगते. किंवा आता इथे एक्स्ट्रा झालेलं आहे तिथं हात शिलाई करा किंवा ह्याच्यावर अशी आकारात लेस लावली तरी चालेल. आता दुसरं घेऊया असंच करायला. जसं पहिले केलं तसं दुसरं व्यवस्थित असं ठेवायचं त्याच्याबरोबर आणि स्टिच करायला घ्यायचं. ब्लाऊज सरळ ठेवून तिथं आस्था ठेवलेलं आणि त्याच्यावरून जोडायला घेतलेलं आहे. आता बघून घ्यायचं का बरोबर आपली शिलाई आली आहे. एक्स्ट्रा इथं आपण कट करून देऊया. आता बघा हे आपण शिलाई करून घेतलेलं आहे. बघा शिलाई बरोबर आली का शिलाई आले कट देऊन घेऊया मध्ये आणि आपण आता ह्याच्यावर आतल्या साईडला पलटी करून घेऊया. आता बघा कट देऊन घेतलेलं तर आहे आपण आता आतल्या साईडला पलटी करूया आणि शिलाई करून घेऊया. बघा आतल्या साईडला अशी पलटी करायची आणि शिलाई करून घ्यायचं. फक्त जो आपण आस्था लावली तो आस्था आतल्या साईडला पूर्ण पलटी करायची जेणेकरून बाहेर असा नॉर्मली पण दिसू नये. कारण मॅचिंग आपण अस्तर लावलं का काही ना कसं होतं मग ते व्यवस्थित दिसणार आहे. त्यामुळे व्यवस्थित असा हात घालून एकसारखं
करून घेऊया. पूर्ण व्यवस्थित सगळं बघा हे असतं जे आतलं असतं आपण पट्टीसाठी आतलं घालायचं. बघा की छान असं आपण स्टिच करून घेतलेलं बघा. दोन्ही बाही असे छान अशा बघा रेडी झालेले आहेत बघा मस्तपैकी छान अशा. ह्याच्याला आपण हात शिलाई वगैरे केली तरी चालेल किंवा अशी लेस म्हणली तरी छान अशी लावली तरी चालेल. आता बघा दोन्ही करून घेतलेली आपण छान अशी लेस लावून घेऊया. आता बघा ही लेस घेतलेली आहे आपण लेस लावण्यासाठी. जशी पाहिजे तशी तुम्ही लेस घेतली तरी चालेल. आता ही बरोबर अशी ठेवायची आणि लावून घेऊया लेस. तुम्हाला जवळ लांब जशी पाहिजे तशी लावली तरी चालेल. आता बघा लावताना थोडंसं अंतर लावायचं. या आकारावर व्यवस्थित अशी लेस लावून घ्यायची. जिथं मध्ये कोण आहे ना तिथे व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं. एकसारखी फक्त लेस लावून घ्यायची जेणेकरून एकसारखी आली पाहिजे. जशी ह्याला लावून घेतली तशी ह्याला पण आपण लावून घेऊया. जशी त्याला लावली तशी शेवट पण लेस व्यवस्थित एकसारखी लावून घ्यायची. साईडचे एक्स्ट्रा असतात आपण कट करून घेऊया. दहावी असेल ते कट करून घेऊया. बघा दहावी कट करून घेतलेले आहेत बघा. छान अशी आपण लेस लावून घेतली मस्तपैकी छान. बघा भारी वाटते का नाही अशी काहीतरी छानशी डिझाईन. बरं आहे की नाही छान झाले का नाही बघा बरं कसं छान अशी वाटते का नाही. आता हे बघा छान अशी लेस लावून घेतात. आता ही बघा एक्स्ट्रा पट्टी जशी मी सांगते बोलून हात शिलाई वगैरे करून ही जर टाकली तरी चालते म्हणजे बाहेर येणार नाही पट्टी. आणि मस्तपैकी छान अशा का हे झालेले आहे आपली बघा भारीपैकी एकदम छान असं का झालेलं आहे. आता पुढे काय सांगते तुम्हाला करायचं ते छानपैकी मणी बघा ही मणी लावून घेऊया आपण. इथं व्यवस्थित ह्याच्यात मणी लावून घेतो म्हणजे काय होईल आपलं छान मस्तपैकी युनिक काहीतरी भारी वाटतं. तुम्ही दोन रंगाचे वगैरे असं लावलं तरी चालेल. इथं गोल्डनचा पण चालतंय किंवा असं पण चालतोय. तर आपण इथं लावून घेऊया. असं सिंगल लावा डबल लावा तुम्ही बरोबर. हे जो मध्ये आपला जो कोण आला ना त्याच्यावर बरोबर आपण लावून घेणार म्हणजे बरोबर आपलं एकसारखं लावताना बरोबर असं मध्यभागी बरोबर लावून घ्यायचं. एक लावून घेऊया म्हणजे दोन्ही एकसारखे. व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं.
चांगलं पॅक करून घ्यायचं जेणेकरून व्यवस्थित निघून आहे. आणि एकदम युनिक बघा छान अशी डिझाईन होते बरं का. तुम्ही जरी मोठं लटकन लावलं तर चालेल किंवा ब्लाऊजचं पण तुम्ही छान असं छोटंसं फूल वगैरे पण तयार करू शकता. मस्तपैकी छान असं लावू शकता बघा. युनिक काय तर साधे सिंपल छान अशी बघा डिझाईन होते. मी प्रत्येक वेळी बघा यूज सांगत असते काही ना काहीतरी. आता बघा व्यवस्थित पॅक करून घ्यायचं जेणेकरून ते व्यवस्थित निघलं नाही पाहिजे. असं व्यवस्थित असं लावताना पण मॅचिंग धाग्याने लावायचं जेणेकरून व्यवस्थित दिसावं. व्यवस्थित छान असं एका लावून घेतलेलं बघा. भारी वाटते का नाही. जसं तर हे लावून घेतले ना तसं आपण ते पण लावून घेऊया. ते आपण ह्याला मस्तपैकी छान असं लावून घेऊया. लावून घे. मस्त बघा छान अशी आपली डिझाईन तयार झाली बघा. युनिक छान वाटते का नाही. मस्त काय ते युनिक छान अशी बघा. साधी सिंपल छान अशी केलेलं आहे बघा. दोन्ही तुम्हाला लटकन दाखवते बघा. कसं आहे भारी वाटते का नाही. मस्त वाटते का नाही. युनिक काय तसं बघा डिझाईन तयार झालेलं आहे. तुम्ही असे नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. नवीनच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मग मस्त व्हिडिओ बघायचा. चला पुढे बाय बाय. धन्यवाद.